घावणे म्हणजे ना आम्हा मालवण्यांची आन बान आणि शान. आता हे मऊ लुसलुशीत घावण्याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. सोबत नवीन अशी एक चटणीची टेस्टी रेसिपी मी शेअर करणार आहे. चला तर बघूया घावणे आणि चटणी. त्यासाठी साधारण एक 4 पेले तांदूळ मी रात्रीच भिजत घातले होते. हे आपल्याला घावणे करण्यासाठी जुनेच तांदूळ वापरायचे आहेत. रेशनचा तांदूळ वापरला तरीही चालेल किंवा कोलम तांदूळ जुन्यातला वापरला तरीही चालेल. सकाळी मी हे दळायला घेतलं होतं. रात्री तांदूळ भिजत घातले होते आणि सकाळी मिक्सरमध्ये बघा एक 2 ते 3 बॅचेसमध्ये दळायला घेतलेलं आहे. ह्या तांदळामध्ये मी ओलं खोबरं टाकलेलं आहे किसलेलं. एक साधारण 3 ते 4 टेबलस्पून मी ओलं खोबरं ॲड केलेलं आहे. तर एक 2 ते 3 बॅचेसमध्ये मी हे सर्व तांदूळ बारीक असे दळून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे की हे तांदूळ दळून झाल्यानंतर आपल्याला साधारण ह्यामध्ये मी 2 ते 2.5 ग्लास इथे पाणी ॲड केलेलं आहे आणि आपल्याला पातळ असं ताकासारखं मिश्रण ह्याचं करून घ्यायचं आहे. तर बघा ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्या आणि पातळ असं ताकाप्रमाणे हे सर्व पाणी टाकल्यानंतर ढवळून घ्या. तर आता हे जे मिश्रण आहे हे थोडा वेळ आपल्याला साईडला ठेवून घेऊया. तोपर्यंत आपण ह्यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊया. तर बघा चटणीची रेसिपी खूपच स्पेशल टेस्टी अशी आहे. तर त्यासाठी आपल्याला ओलं खोबरं लागणार आहे. पहिल्यांदा एक पॅन घ्यायचा. पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला चण्याची डाळ ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे. चण्याची डाळ थोडीशी परतायची आणि त्यामध्ये साधारण 1 इंच चिंच आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर चिंच पण ह्या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. सर्व जिन्नस ह्यामध्ये तेलामध्ये परतायचे आहेत. एक साधारण 3 बेडगी मिरची मी इथे घेतलेल्या आहेत. इथे पहिल्यांदा आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे. 8 ते 10 पाकळ्या लसूण आणि बेडगी मिरची मी इथे टाकून घेतलेली आहे. तर तेलावरती छानपैकी हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहे. हे जिन्नस भाजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करूनच आपल्याला इथे ओलं खोबरं ॲड करायचं आहे. किसलेलं ओलं खोबरं आहे हे मी ह्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. पण लक्षात घ्या गॅस बंद करायचा आणि मगच आपल्याला हे खोबरं टाकायचं आहे. तेलावरती आपल्याला हे फ्राय करायचं नाही आहे खोबरं जास्त वेळ. तर गॅस बंद केल्यानंतरच आहे त्या धगेवरतीच आपल्याला काय करायचं आहे हे खोबरं परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस बाजूला ठेवायचे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला चटणी दळून घ्यायची आहे. तर बघा हे जिन्नस आता थंड झालेले आहेत. मिक्सरमध्ये टाकायचं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर बघा आता ही छानपैकी अशी चविष्ट अशी चटणी आपल्याला घावण्याबरोबर खाण्यासाठी तयार झालेली आहे. खूपच चवीला छान अशी ही चटणी लागते. एकदा नक्की करून बघा. आता आपण वळूया घावणे करण्यासाठी. ह्यासाठी मी भिडं वापरलेलं आहे. तुमच्याकडे भिडं नसेल तर निर्लेपचा असा तवाही वापरू शकता. तर आता बघा भिडं मी तापवलेलं आहे. त्यावरती तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे आणि आपण आता जे घावण्याचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे की एक साधारण 1 ते 2 डाऊल आपल्याला ह्याच्यावरती गरम गरम तव्यावरती आपल्याला काय करायचं आहे हे जे मिश्रण आहे हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. तर बघा तवा चांगला तापू द्या. आता हा भिड्याचा तवा आहे. भिड्याच्या तव्यावरचे जे घावणे असतात ना त्याची चवच खूप न्यारी असते. तर बघा भिड्याच्या तव्यावरती मस्तपैकी हे मिश्रण 1 ते 2 चमचे ओतून घेतलेलं आहे. साधारण काही सेकंदासाठी त्यावरती झाकण ठेवायचं. आता बघा छानपैकी हे मिश्रण सेट झालेलं आहे. तर आपल्याला पलिताच्या साह्याने आता हा घावणा काय करायचा आहे की काढून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने घावणे भाजायचे नसतात, एकाच साईडने भाजायचा असतो. तर घावणा बघा असं छानपैकी आता आपण काय करूया काढून घेऊया आणि घावणे काढताना नक्की लक्षात घ्या की आपल्याला हे डायरेक्टली डब्यामध्ये ठेवायचे नाही आहे. थोडं असं जाळीवरती ठेवायचं आहे. एखाद्या जाळीवर ठेवा. त्याची जी हवा असते ही पूर्णपणे काय करा त्याची वाफ जाऊ द्या. नंतरच डब्यात आपल्याला हे ट्रान्सफर करायचं आहेत. डायरेक्टली डब्यामध्ये टाकू नका, नाही तर घावणे जे असतात हे चिकट चिकट होतात. आता बघा दुसराही घावणा मी तुम्हाला अजून एक करून दाखवते. तव्याला परत एकदा काय केलेलं आहे भिड्याला परत एकदा ग्रीसिंग करून घेतलेलं आहे ऑइलने आणि त्यावरती गरम गरम तव्यावरती परत एकदा 1-2 डाऊल मी काय केलेले आहेत हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे. सुंदर अशी चवीला लागतात. तुमच्याकडे जर भिड्याचा तवा नसेल तर तुम्ही
निर्लेप तव्यावरती पण करू शकता, पण नक्की सांगते की भिड्याच्या तव्यावरच्या घावण्यांची चव खूपच न्यारी असते. तर एकदा नक्की तुम्ही असं करून बघा. भिडं जर मुरवायचं असेल आणि तुम्हाला त्यासाठी जर टीप हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही मेसेज करा, कमेंट करा. मी नक्की तुमच्याशी शेअर करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याकरता टीप. बघा आपला आता घावना दुसराही रेडी झालेला आहे आणि चटणीबरोबर आपण आता हा खाऊन घ्यायचा आहे पटापट. नक्की एकदा ह्या प्रकारे तुम्ही घावणे करून बघा. 100% खूप छान असे तुमचेही बनतील. मऊ लुसलुशीत असे घावणे आपले रेडी झालेले आहेत. तुम्हीही एकदा करून बघा. रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.